नमस्कार मित्रांनो, बघा आता राशन कार्ड धारकांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे। बघा आता रेशन कार्ड धारकांना आता हेच लाभार्थी आता होणार पात्र। बघा आता या 5व्या महिन्याची त्यांना जर आता कंटूर किंवा धान्य असे मिळायचं असेल तर त्यांना आता एक अट निर्माण झाली आहे। तर बघा त्यांना आता कोणती लाभार्थी आता पात्र, तर बघा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। बघा आपण आज पाहणार आहोत की बघा राज्यातील कोणत्या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आहे आणि कशामुळे हे राशन बंद होणार आहे, तर या सर्व विषयांची माहिती आपण आजच्या पाहणार आहोत। बघा त्याचप्रमाणे आपल्याला राशन कार्डमध्ये मोफत बंदी होऊ लागली आहे। बघा त्यामुळे आपल्याला काय करावे लागेल, तर संपूर्ण विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत। तर बघा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बघा इथं काही मोफत राशन आता बंद होणार आहे। बघा आता कोणत्या नागरिकांचे राशन बंद होणार आहे अशा काही प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। बघा रेशन कार्डवर आपल्या आता मोफत गहू, तांदूळ त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा हे मिळत असतो, पण बघा आता यामुळे आता राशन कार्ड धारकांना मोफत या सर्व सुविधा होणार नाही। बघा आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून मोफत अन्नधान्याची योजनाची लागू केली होती। तर बघा आता त्यामुळे गोरगरिबांना आता यांचा फायदाही होत होता। पण बघा आता परंतु झालं कसं, बघा तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुम्हाला आता सर्व सुविधा लाभार्थीला नाही मिळणार आहे। तर बघा आता तुम्ही लगेच हे काम करावे लागणार आहे। बघा तर बघूया संपूर्ण माहिती। तर बघा आता भारत सरकारकडून काय आलंय, बघा अन्न सुरक्षा कायद्यानुसार आता सार्वजनिक अन्न पुरवठा प्रमाणित कार्यकर्ता आहे। बघा त्यातून आता प्रकारचे आर्थिक दुर्बल घटक गरजूला कुटुंब शासकीय स्तरावर मोफत धान्य पुरवले जाते। बघा यामुळे आता बघा राज्यातील सार्वजनिक पुरवठा प्रणाली करत असते। बघा त्यामुळे आता बघा महाराष्ट्रातील सार्वजनिक धान्य पुरवठा प्रणाली अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन कार्ड धारकांना आता पुरवठा केला जात आहे। बघा त्यासाठी बघा आता सरकारने धान्य दुकान माध्यमातून धान्य वाटपाची व्यवस्था केली आहे। तर बघा त्यामुळे आता बघा विविध प्रकारच्या राशन कार्ड धारकांना आता युनिट प्रमाणे येथून धान्य वाटप केले जाणार आहे। बघा आता त्यामुळे आता बघा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आता सार्वजनिक धान्य वितरित करण्याला अंतर्गत आता धान्याची तर महिने मोफत वाटप केले जात आहे। तर बघा आता राशन कार्ड धारकांना म्हणजेच की बघा कुटुंब सदस्यांना युनिट प्रमाणे धान्य मिळत जाईल। आता बघा आता सर्व प्रकारचे राशन कार्ड आता आधार कार्ड सोबतच जोडले असतील अनिवार्य आहे। बघा आता तुमचं आधार कार्ड जोडलं नसेल तर तेही जोडून घ्या। बघा ते एक अनिवार्य आहे। बघा आता दुसरं म्हणजे की तुम्हाला तात्काळ करा। बघा आधार कार्ड प्रणाली आणि ई-केवायसी वेळेवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक पुरवठा विभागाच्या वतीने राशन कार्ड धारकांना हे धान्य पुरवठा अबाधित राहिला आहे। तर बघा तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तेही करून जागा। बघा हे जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला आता पुढचा हप्ता म्हणजेच की बघा 5वा जे मे महिन्याचा आहे तुम्हाला इथून राशन मिळणार नाही। तर बघा आता तुम्हाला आता मार्च अखेरपर्यंत ही मोलत सुरू झाली। तर बघा आता तुम्हाला केव्हाही मोलत खतम होऊ शकते। तर त्याआधी तुम्हाला के-वाय-सी न झाल्यास तुम्हाला सध्याचे नाव वरून राशन कार्डवर धान्य पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे। तर बघा तुमचे राशन कार्ड धान्य बंद होऊ शकते। तर मात्र सरकारने आता यासाठी आधार कार्ड प्रणाली किंवा ई-के-वाय-सी राशन कार्ड धारकांना हे अगदी सोपे उपाय उपलब्ध करून दिले। तर बघा तुम्हाला अगदी सोपे हे करून दिले, तुम्ही लवकर लवकर हे कामे करूनच जा। बघा आता हा पर्याय वापरला आहे की बघा आता तुम्हाला याबाबत आता तुम्हाला एक पूर्णपणे आता तुम्हाला माहीत झालं असेल। तर बघा तुम्ही आता हे पूर्ण हे कामं करून जा। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा। बघा तुम्ही आधार कार्ड जर जोडलं नसेल, के-वाय-सी केली नसेल तर ते हे करून जा आणि तुमचे धान्य आता या 5व्या महिन्याचे पडणार आहे। बघा आता काही दिवस नाही राहिले। आता बघा 29 तारखेला हे पूर्ण राशन आता लाभार्थ्यांना प्रत्येकाच्या गावातनी आता मिळणार आहे। तर बघा तुम्ही हे लवकर लवकर कामं करा। बघा आता आपल्या ज्याच्या काय समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणे आपल्याला चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर ते करून जा। बघा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।